Third application is water jet problem. Water jet problem. This is the third application. Water jet problem. याचे फॉर्म्युले देखील खूप इम्पॉर्टंट आहेत, लक्षात घ्या. Suppose there is a pipe like this. This is a pipe, and through this pipe, water is coming out in the form of jet like this. Okay, area of cross section of this pipe is equal to A, and the velocity with which the jet is coming out is V. आणि इथे जे लिक्विड बाहेर पडते, लिक्विड म्हणजे फॉर एक्झाम्पल वॉटर असेल तर त्याची डेन्सिटी सपोज किती आहे, ρ आहे. ओके, सो व्हेन water jet is coming out of a pipe, okay, force required to hold that pipe. हा पहिला इथं फॉर्म्युला येणार आहे. ओके, फर्स्ट फॉर्म्युला काय येणार आहे, फोर्स रिक्वायर्ड टू होल्ड पाईप. म्हणजे पाईप आहे त्या ठिकाणी टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, इथं फोर्स लावावा लागेल. कारण तुम्ही बघितलेलं असेल, ज्यावेळी एखाद्या पाईप मधून हाय व्हेलॉसिटी जेट बाहेर पडतो त्यावेळी ती पाईप पाठीमागे सरकते. बघितलंय का तुम्ही? ज्यावेळी एखाद्या पाईप मधून हाय व्हेलॉसिटी जेट बाहेर पडतो त्यावेळी ती पाईप काय होते, पाठीमागे सरकते. म्हणजे याचा अर्थ पाईपला आहे तिथं टिकवून ठेवायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, तिथं फोर्स लावावा लागेल. इथे एखादा व्हिडिओ अवेलेबल असेल तर व्हिडिओ आपण थोडासा बघूया. Once again you can see this. When a water is coming out from a pipe, what is happening? The pipe is dancing like a snake. So water is coming out in a particular direction. In opposite direction, pipe is moving backward. So whenever high velocity water jet come out of the pipe, what happens? The pipe moves in backward direction due to the force of that water jet. Okay, so therefore whenever water jet comes out of a pipe, it is required to apply the force to hold the pipe at that particular position. So this means that काय होते लक्षात घ्या, ज्यावेळी एखाद्या पाईप मधून एक हाय व्हेलॉसिटी वॉटर जेट बाहेर पडतो त्यावेळी काय होतं, त्या पाईपवर बॅकवर्ड डायरेक्शन एक फोर्स क्रिएट होतो, बॅकवर्ड डायरेक्शन. ओके, अँड ड्यू टू दॅट पाईप मूव्स इन अ बॅकवर्ड डायरेक्शन. म्हणजे याचा मिनिंग काय झाला, एखाद्या पाईप मधून हाय व्हेलॉसिटी वॉटर जेट बाहेर पडत असताना पाईपला आहे तिथं ठेवायचं असेल तर काय करावं लागेल, तिथं जो कोण पर्सन असेल त्या पर्सनला काय करावं लागेल, त्या पाईपला एक फॉरवर्ड डायरेक्शन एक फोर्स अप्लाय करून धरावा लागेल. ओके, सो फोर्स रिक्वायर्ड टू होल्ड द पाईप, याचं इक्वेशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे बाय न्यूटन्स सेकंड लॉ. ओके, बाय न्यूटन सेकंड लॉ डेरिवेशन कसं येणार बघा. फायनल फॉर्म्युला फक्त तुमच्या लक्षात राहायला पाहिजे. बाय न्यूटन्स सेकंड लॉ, F is equal to, force is equal to rate of change of momentum, dp by dt. So it is d by dt of momentum means mass into velocity. आता इथं कॉन्स्टंट काय असणार आहे, तर velocity कॉन्स्टंट असणार आहे. Velocity of water jet is going to remain constant, it is not going to change. Okay, so कॉन्स्टंट जे आहे ते डेरिव्हेटिव्हच्या बाहेर घेऊया, d by dt of m राहणार आहे, कारण पर युनिट टाइम मास काय होणार, तिथं सर्टन मास बाहेर पडणार आहे, सर्टन मास ऑफ वॉटर. सो व्हेलॉसिटी ऍज इट इज d by dt ऑफ मास म्हणजे काय असतं, तर व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी असतं, डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. मास इज नथिंग बट डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम असणार आहे. नाउ डेन्सिटी इज ऑल्सो कॉन्स्टंट, so it also can be taken outside. So phi rho
So d by dt of only volume. But volume of water jet, okay, but volume of water jet is given by formula area of cross section into length, because jet is in cylindrical shape. जेटचा शेप जो असणार तो एक्झॅक्टली सिलेंडर असणार आहे. त्याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ए असेल आणि लेंथ जर एल असेल तर व्हॉल्यूम ऑफ द जेट काय असणार आहे, ए इंटू एल येणार. लक्षात येत आहे. आणि ती लेंथ जेट कंटिन्युअसली बाहेर पडेल तसा लेंथ जी आहे ती वाढत जाणार आहे. म्हणजे लेंथ इथं काय होणार आहे, विथ रिस्पेक्ट टू टाइम इट इज गोइंग टू चेंज. सो फोर्स इज इक्वल टू व्हेलॉसिटी इंटू डेन्सिटी d by dt of area of cross section into length. Once again area of cross section is a constant. जेटचा area of cross section constant असणार आहे. So force is equal to phi rho a dl by dt. dl by dt म्हणजे length of water jet coming out with respect to time. Length of water jet with respect to time बाहेर येणार ना, कम आउट होणार आहे. आणि ते dl by dt म्हणजेच काय असणार आहे, परत velocity असणार आहे. But this dl by dt is nothing but once again velocity. म्हणजे पुन्हा एकदा इथे काय येणार, velocity येणार आहे. So force is equal to phi rho a phi. So final formula is rho a phi into phi square. So this is your final formula and you should remember this formula. लक्षात येते का बघा. एखाद्या पाईप मधून वॉटर जेट बाहेर येत असेल तर त्या वॉटर जेटनं पाईपवर बॅकवर्ड डायरेक्शन एक्झर्ट केलेला फोर्स किती असतो, rho a phi square असतो. किंवा पाईपला आहे तिथं जर टिकवून ठेवायचे असेल तर किती फोर्स तिथं लावून धरावा लागेल बाय द गार्डनर किंवा जो कोण पर्सन असेल तो, दॅट इज rho a phi square. सो दिस इज अ व्हेरी सिंपल फॉर्म्युला, व्हेरी इझी टू रिमेंबर, rho a phi square. सो इन दिस फॉर्म्युला rho is the density of the water, a is the area of cross section and phi is the velocity of that jet which is coming out, velocity of the water or that liquid which is coming out. That is the formula rho a phi square. व्हेरी सिंपल फॉर्म्युला. डेरिव्हेशन काय लक्षात ठेवायची गरज नाही, कारण बोर्ड एक्झामला तर याच्यातलं काहीच नाहीये. ओके, फॉर्म्युला मात्र लक्षात असणं आवश्यक आहे. rho a phi square. या फॉर्म्युल्यामध्ये कुणाला काय डाऊट आहे का? rho a phi square. नाउ व्हाट इन केस ऑफ वाटर जेट सेकंड फॉर्मूला कौन सा आएगा, देखिए सेकंड केस क्या आ जाएगा. सेकंड इज, suppose this water jet strikes on a wall and rebound with the same velocity. Okay, then what is the force exerted on that wall? Okay, त्याचा फॉर्म्युला आपण फाइंड आउट करूया. If water jet strikes normally on a wall and rebound with same velocity, force on wall. Okay, so this is a wall. या वॉल वर काय होणार आहे, एक वॉटर जेट स्ट्राइक होणार आहे. water jet is going to strike and it is going to normally strike होतोय. पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे नॉर्मली स्ट्राइक होतोय आणि आहे त्या व्हेलॉसिटीनं काय होतंय, पाठीमागे रिबाउंड होतोय. फी व्हेलॉसिटीनं स्ट्राइक होतोय, फी व्हेलॉसिटीनं रिबाउंड होतोय. सो हाऊ मच इज द टोटल फोर्स एक्झर्टेड ड्युरिंग द फोर्स बाय द वॉटर जेट ऑन दी वॉल. आणि वॉटर जेट एखाद्या सरफेसवर स्ट्राइक झालं तर त्या सरफेसवर फोर्स एक्झर्ट करणार आहे. त्याचा फॉर्म्युला आपल्याला काय करायचा आहे, फाइंड आउट करायचा आहे. ओके, सो फॉर्म्युला कसा येणार बघा. वन्स अगेन हा फॉर्म्युला देखील लक्षात ठेवावा लागेल. म्हणजे लॉज ऑफ मोशन मध्ये जेवढे फॉर्म्युले मी सांगतोय ते सगळे फॉर्म्युले तुम्हाला थोडक्यात पाठांतर केल्यासारखं करावं लागणार आहे, परंतु त्याच्या पाठीमागची थिअरी देखील व्यवस्थित माहिती असणं आवश्यक आहे, बेसिक कन्सेप्ट. आता बघा, इनिशियल मोमेंटम काय येणार, इनिशियल मोमेंटम is equal to m phi I cap.
Okay, suppose this is I cap direction, this is J cap direction. Suppose mass of the water jet striking on the surface is m, it is striking with velocity phi, and therefore initial momentum of the jet काय येणार आहे m phi I cap. After that final momentum काय येणार, final momentum of the jet will be equal to, पुन्हा एकदा मास यमच स्ट्राईक व्हायला लागलंय जेटचं आणि त्याच वेलॉसिटीने रिबाउंड व्हायला लागलंय. सो वेलॉसिटी फी आहे आणि डायरेक्शन असणार आहे मायनस आय कॅप. सो देअरफॉर चेंज इन मोमेंटम किती होणार, चेंज इन मोमेंटम that is final minus initial minus m phi I cap minus m phi I cap. So change in momentum is minus 2 m phi I cap is the change in momentum of that water jet. Change in momentum of the water jet 2 m phi I cap. So therefore आता फोर्स काढूया. चेंज इन मोमेंटम मिळाला मग आता फोर्स काढू शकतो. So therefore by Newton's second law, force F is equal to change in momentum is suppose dp by dt. So force is equal to minus 2 m phi I cap divided by dt, or just a time here divided by t. So force is equal to minus 2 phi as it is m by t I cap. आता मास पर युनिट टाइम म्हणजे काय, तर मास म्हणजे पुन्हा एकदा बघा व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी डिवायडेड बाय टी. आता व्हॉल्यूमला इथे फी वापरत नाही मी, कारण नाहीतर व्हेलॉसिटी फी आणि व्हॉल्यूम फी याच्यामध्ये कन्फ्युजन होईल. ओके, आय कॅप. ओके, सो फोर्स इज इक्वल टू minus 2 phi व्हॉल्यूम म्हणजे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इंटू लेंथ इंटू रो डिवायडेड बाय टी आय कॅप. सो फोर्स आता येणार बघा 2 minus 2 phi. A is a constant. लेंथ पर युनिट टाइम ऑफ द जेट म्हणजेच पुन्हा व्हेलॉसिटी येतं. लेंथ पर युनिट टाइम म्हणजेच व्हेलॉसिटी ऑफ द जेट इंटू रो इंटू आय कॅप. म्हणजे फॉर्म्युला काय येणार बघा, रो ए फी इंटू फी फी स्क्वेअर. सो फोर्सचा फॉर्म्युला येणार आहे minus 2 रो ए फी स्क्वेअर आय कॅप. सो मॅग्निट्यूड ऑफ फोर्स किती येणार आहे, मायनस आय कॅप फक्त डायरेक्शन असणार ना. मॅग्निट्यूड ऑफ फोर्स ऍक्टिंग ऑन दी वॉल किती येणार आहे, फोर्स इज इक्वल टू 2 रो ए फी स्क्वेअर. दिस इज द मॅग्निट्यूड ऑफ द फोर्स. टू रो ए फी स्क्वेअर. म्हणजे प्रिव्हियस फॉर्म्युला काय होता, आवाज व्यवस्थित ऐकू येते का? सो फॉर्म्युला इज 2 रो ए व्ही स्क्वेअर. म्हणजे वॉटर जेट स्ट्राईक झाला नॉर्मली आणि रिबाउंड झाला आहे त्या व्हेलॉसिटीनच, तर काय येणार आहे 2 रो ए व्ही स्क्वेअर येणार आहे फॉर्म्युला. लक्ष देत आहे? हे डेरिव्हेशन काही लक्षात ठेवू नका, डायरेक्ट फॉर्म्युलेच लक्षात ठेवा, कारण फॉर्म्युलेच आपल्याला लागणार आहे. आता याच्यामध्ये सपोज मी तुम्हाला केस विचारली तर तुम्हीच त्याचं मला आन्सर आता सांगायचं आहे. थर्ड केस काय बघा, समजा वॉटर जेट नॉर्मली स्ट्राईक झाला आणि रिबाउंड झाला नाही, म्हणजे डेड फॉल झाला, तर फोर्सचा फॉर्म्युला ऑन दी वॉल काय आहे सांगता येते का बघा. इफ वॉटर जेट स्ट्राइक्स नॉर्मली अँड डेड फॉल झाला, डेड फॉल म्हणजे रिबाउंड होत नाही अजिबात. ओके, त्या केसमध्ये फोर्सचा फॉर्म्युला काय येणार. रिबाउंड झाला तर 2 टाइम्स हे लक्षात ठेवायचं असतं. रिबाउंड नाही झाला तर काय सांगता येईल.
रो ए व्ही स्क्वेअर होणार ना, लक्षात येते का बघा, खूप इझी कन्सेप्ट आहे. रो ए व्ही स्क्वेअर करेक्ट. ओके, रो ए व्ही स्क्वेअर हा फॉर्म्युला येणार. लक्षात आलं, रो म्हणजे डेन्सिटी, रो ए व्ही स्क्वेअर. म्हणजे पुन्हा एकदा आतापर्यंत आपण प्रॉब्लेम वॉटर जेटचे रिलेटेड फॉर्म्युले काय काय बघितले बघा. फर्स्ट फॉर्म्युला, पाईपला होल्ड करण्यासाठी लागणारा फोर्स किती असतो सांगा. पाईपला होल्ड करण्यासाठी लागणारा फोर्स पाईपला होल्ड करण्यासाठी लागणारा फोर्स करेक्ट, रो ए व्ही स्क्वेअर. ठीक आहे. त्याच्यानंतर वॉटर जेट ज्या सरफेसवर आदळणार त्या सरफेसवर ऍक्ट होणारा फोर्स, सरफेसवर ऍक्ट होणारा फोर्स असणार आहे रो ए व्ही स्क्वेअर किंवा 2 रो ए व्ही स्क्वेअर. ते कशावर डिपेंड असणार आहे. जर वॉटर जेट नॉर्मली वर्ड पण महत्वाचा आहे कारण थिटा असेल तर परत फॉर्म्युला चेंज होतोय. नॉर्मली इन्सिडेंट झाला आणि डेड फॉल झाला तर फॉर्म्युला रो ए व्ही स्क्वेअर वापरायचा. आणि नॉर्मली इन्सिडेंट झाला आणि त्याच फेलॉसनं रिबाउंड झाला तर 2 रो ए व्ही स्क्वेअर फॉर्म्युला वापरायचा. 3 फॉर्म्युले आपण वॉटर जेटचे बघितले. तिन्ही फॉर्म्युले देखील लक्षात ठेवायला सोपे आहेत. लक्षात येत आहे. पहिला फॉर्म्युला रो ए व्ही स्क्वेअर, दुसरा 2 रो ए व्ही स्क्वेअर, तिसरा रो ए व्ही स्क्वेअर. कुठल्या केसमध्ये कुठला वापरायचा फॉर्म्युला हे फक्त तुमच्या लक्षात आलं पाहिजे. ओके, पुन्हा एकदा सांगतोय. फोर्स रिक्वायर्ड टू होल्ड द पाईप through which water jet is coming, rho a v square. If water jet strikes on the surface and strikes on the surface normally and rebound with the same velocity, then force is 2 rho a v square. And water jet strikes on the surface normally and dead fall, formula is just rho a v square. Case 4 now in this. Case 4. Fourth case काय बघा. If water jet strikes normally once again with velocity v and rebound with velocity v dash. आता याचं डेरिवेशन करणार नाही मी, डायरेक्ट फॉर्म्युलाच तुम्हाला देणार आहे. फॉर्म्युला फक्त लक्षात ठेवा. If water jet strikes normally on wall and rebound normally on wall with speed v, normally on wall with speed v and rebound with speed v dash. Okay, then force on wall. हे खूप इझी आहे, लक्षात घ्या. लक्षात ठेवायला देखील खूप सोपं आहे. फोर्सचा फॉर्म्युला आहे तो रो ए व्ही in bracket phi plus phi dash. This is the formula. Rho a phi in bracket phi plus phi dash. This is the formula. बघा पुन्हा एकदा. आता हा जनरल फॉर्म्युला येणार आहे. म्हणजे समजा नॉर्मली स्ट्राईक झाला आणि डेड फॉल झाला. डेड फॉल म्हणजे फी डॅश किती येणार आहे 0 आणि फी डॅश 0 झाला तर फॉर्म्युला काय तो रो ए फी इंटू फी म्हणजे फी स्क्वेअर. आणि त्याच फेलॉसनं रिबाउंड झाला त्याच फेलॉसनं तर फी डॅश म्हणजे काय येणार आहे फीच येणार. त्याच फेलॉसनं रिबाउंड झाला तर फी प्लस फी 2 फी येणार आणि फॉर्म्युला येणार 2 रो ए फी स्क्वेअर. हा जनरल फॉर्म्युला आहे तो थोडक्यात. म्हणजे नॉर्मल इन्सिडन्सचा जनरल फॉर्म्युला काय आहे रो ए फी इन ब्रॅकेट फी प्लस फी डॅश. ओके, फी इज द स्ट्रायकिंग व्हेलॉसिटी अँड फी डॅश इज द रिबाउंड व्हेलॉसिटी. लक्षात येत आहे. फी स्ट्रायकिंग व्हेलॉसिटी असेल आणि फी डॅश रिबाउंड व्हेलॉसिटी असेल तर फोर्स exerted by jet on the wall is given by formula rho a phi in bracket phi plus phi dash. ओके, स्ट्राईक झाला आणि डेड फॉल झाला म्हणजे 0 व्हेलॉसनं तो वॉटर जेट खाली पडला तर काय होणार आहे फी डॅश विल बी इक्वल टू 0 अँड फॉर्म्युला इज गोइंग टू बी रो ए फी इंटू फी दॅट इज रो ए फी स्क्वेअर. ओके, आणि जर आहे त्या फेलॉसनच रिबाउंड झाला रो ए फी इन ब्रॅकेट फी प्लस फीच होणार. मग फी प्लस फी म्हणजे 2 फी
That is 2 rho a v square will be your final answer. Okay. त्याच्यानंतर आता इन्क्लाइंड वॉटर जेट स्ट्राइक्स ऑब्लिकली ऑन दी वॉल, तर त्या केसमध्ये फॉर्म्युला काय येणार तो देखील बघायचा आहे. नंबर 5 हे सगळे वॉटर जेटचे फॉर्म्युले आहेत. वॉटर जेट, इफ वॉटर जेट strikes wall at angle theta with normal to surface and rebound at same angle and same velocity. Rebound at same angle with same velocity, then force on the wall. ओके, म्हणजे आता बघा केस काय आहे. सपोज देर इज अ wall or a surface like this on which a jet strikes like this. Jet strikes like this at an angle theta. आता थीटा कुठला अँगल आहे तो खूप महत्वाचा आहे, कारण त्याच्यानुसार साईनच्या ठिकाणी कॉस किंवा कॉसच्या ठिकाणी साईन होऊ शकतं. लक्षात घ्या. and it rebound at the same angle like this. Same angle, same velocity. आता अँगल इथं कुठला दिलाय बघा. इफ अ वॉटर जेट स्ट्राइक्स वॉल at angle theta with normal to the surface. Normal to surface दिलेला असेल and rebound with the same velocity. Velocity of incidence is equal to rebound velocity. Angle of incidence is equal to angle of rebound. So in this case, force is given by formula. जेव्हा रिबाउंड शब्द येतोय ना त्यावेळी काय करायचं, 2. रिबाउंड विथ सेम व्हेलॉसिटी असेल ना त्यावेळी 2 येणार. लक्षात घ्या. 2 रो ए फी स्क्वेअर इंटू कॉस थिटा, एवढाच फक्त फरक पडतोय. देर इज द टर्म, एक्स्ट्रा टर्म इज कॉस थिटा. फोर्सचा फॉर्म्युला बघा. जेट इन्क्लाइंड सरफेसवर स्ट्राईक झाला, सरफेसवर इन्क्लाइंड स्ट्राईक झाला तर फॉर्म्युला येणार 2 रो ए फी स्क्वेअर कॉस थिटा. कॉस स्क्वेअर थिटा येत नाही, हे सगळ्यात महत्वाची गोष्ट इथं लक्षात ठेवायची आफ्टर डेरिव्हेशन. 2 रो ए फी स्क्वेअर. जस्ट नॉर्मल इन्सिडन्सचा फॉर्म्युला काय होता, 2 रो ए व्ही स्क्वेअर. त्याच्याऐवजी इन्क्लाइंड इन्सिडन्सचा काय येणार आहे, 2 रो ए व्ही स्क्वेअर कॉस थिटा. आता हा अँगल विथ द नॉर्मल टू द सरफेस असेल तर आता तुम्हीच मला सांगा, अँगल विथ द नॉर्मल टू सरफेस देण्याऐवजी जेटचा अँगल डायरेक्टली विथ सरफेस दिला तर काय चेंज होईल फॉर्म्युल्यामध्ये. पण बघितलंय ना ते पार्टिकलच्या रिबाउंड मध्ये बघितलंय. काय करायचं सांगा. हा, साईन घ्यायचं, साईन. सो फोर्सचा फॉर्म्युला 2 रो ए व्ही स्क्वेअर साईन थिटा घ्यायचं. ओके, कधी इफ अँगल थिटा इज गिवन विथ द सरफेस, अँगल ऑफ वॉटर जेट विथ द सरफेस दिलेला असेल तर. सो दीज आर द व्हेरी इम्पॉर्टंट थिंग यू शुड रिमेंबर. So these are the different formulae related to the water jet. There is one more formula, formula number 6. Force on bend of a pipe. Bend of a pipe. Force on bend of a pipe. हे बघा, अनेक वेळा तुम्ही बघितलेलं असेल की वॉटर पाईप मध्ये काय असतात, असे बेंड्स असतात, बेंड्स.
like this. And when water is flowing through this pipe, there is always change in momentum, because initial momentum will be towards right, final momentum is downward, and therefore change in momentum. And whenever change in momentum takes place, there is always a force. So force on a bend of pipe is given directly by the formula, that is √2 rho a v square. So remember this formula. काय फॉर्म्युला असणार आहे? √2 times रो ए फी स्क्वेअर. दिस इज द फोर्स ऍक्टिंग ऑन दी बेंड. म्हणजे हा बेंड जो आहे तो एवढ्या फोर्ससाठी मजबूत असला पाहिजे. जर बेंड वीक असेल तर काय होणार? बेंड फुटणार या फोर्सनं. ओके. त्याच्यामुळे अनेक वेळा मोठी पाईपलाईन जर तुम्ही बघितलेला असेल, ओके, मोठी पाईपलाईन जर तुम्ही बघितलेली असेल, तर मोठ्या पाईपलाईनला जिथं बेंड असतो ना, तिथं एक्स्ट्रा कन्स्ट्रक्शन करून त्याला सपोर्ट दिलेला असतो. जिथं जिथं बेंड असतात तिथं एक्स्ट्रा सपोर्ट दिलेला असतो, कारण एवढा फोर्स सस्टेन करायला पाहिजे. लक्षात घ्या. सो फोर्स इज गिवन बाय फॉर्म्युला √2 rho a v square. दिस इज द फोर्स